कडून नवले पूल अपघात स्थळाची पाहणी करण्यात आली आहे। 3 दिवसांपूर्वी नवले पुलावर भीषण अपघात झालेला होता। या अपघातामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू झाला। 20 पेक्षा अधिक प्रवासी हे जखमी झालेले होते आणि या पुलाची आता सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे। दैवी घटना जी झाली ती परत कधीही इथे काय राज्यात नाही देशात होऊ नये याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार फार गांभीर्याने करणं गरजेचं आहे। रिंग रोड झाल्यावर या रस्त्याचं जे मुंबईला डायरेक्टली किंवा बाहेर गावून जाणारा तो जाईल प्रेशर, पण हा रस्त्याचा जो मूळ प्रश्न आहे की हा टेक्निकल फ्लॉ आहे का नाही, मला वाटतं ते महत्वाचं आहे। मग तो रिंग रोड बाकीचा करा, वरून एलिव्हेटेड करा, कोई मायने नहीं रखता। काँग्रेस पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मुंबईतील काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आहे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा बीएमसी निवडणुकीवर स्वबळाचा नारा। मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला आहे। माझं काय समज, त्यांनी त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, माझा पक्ष स्वतंत्र आहे। पण फुटीच्या उंबरठ्यावर आहे असं पण बोललं जातं। फुटीच्या उंबरठा आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र आहे। त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे। महाड नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजपची युती झालेली आहे। महाड शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही एकत्र आलोय असं तटकरेंनी म्हटलंय। नगराध्यक्षपदासाठी आज सुदेश कळमकर यांनी अर्ज दाखल केलाय। यावेळेला सुनील तटकरे, भाजपचे खासदार धैर्यशील पाटील आणि स्नेहल जगताप उपस्थित होते। भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या युतीने आज महानगरपालिकेचा युतीचा अर्ज या ठिकाणी नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवारांचा आज आम्ही या ठिकाणी प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये सादर करत आहोत आणि दोन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेतेमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। अशा अनुभवशील नेतृत्वाच्या माध्यमातून उद्याच्या भवितव्यामध्ये महाड शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष सज्ज झालेलो आहोत। महाडमध्ये हजारो कोटींचा निधी आणला असं काही जण म्हणतात। दुर्बीण लावून बघितलं तर निधी कुठे गेला दिसला नाही असं सुनील तटकरेंनी म्हटलंय। कुठे नेऊन ठेवलंय महाड अशी स्थिती निर्माण झाली आहे असं सुनील तटकरेंनी म्हटलंय। सुनील तटकरेंनी भरत गोगावले यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे। महाडच्या मतदारांच्या समोर खूप अजेंडे आहेत, कारण गेले 4 वर्ष इथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत। अशा वेळेला जे म्हटलं गेलंय, मी अनेकांचं वक्तव्य ऐकतो की महाड शहरामध्ये काही 1000 कोटी रुपयाचा निधी आणला। शहरामध्ये मी फिरलो, दुर्बीण लावून बघितलं, जाडभिंगाचा चष्मा लावला, तर मला तसं काय कुठं दिसल्याचं पाहायला मिळालं नाही। प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था बघितली, ते पाहिल्याच्या नंतर कुठे नेऊन ठेवला आहे महाड अशी स्थिती गेल्या 4 वर्षात झालेली पाहायला मिळते। अजून खूप काय वेळेवरती बोलायला